ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स हा भाग अभ्यासत आहोत आणि मॅथमॅटिक्समधला आपण व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया हा भाग चालू केलेला आहे। व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया। तर यामध्ये आपण बघितलं होतं की लहान अपूर्णांक कोणता असतो, मोठा अपूर्णांक कोणता असतो, अंश कशाला म्हणतात आणि छेद कशाला म्हणतात। तर त्यानंतर आपण बघत आहोत की छेदाधिक अपूर्णांकात लिहून घ्या, छेदाधिक अपूर्णांकात, छेदाधिक अपूर्णांकात अंश व छेद, अंश व छेद, अंश व छेद यांच्यात 8चा फरक, यांच्यात 8चा फरक असेल तर, फरक असेल तर ज्याचा छेद व अंश, ज्याचा छेद व अंश, ज्याचा छेद व अंश लहान, ज्याचा छेद व अंश लहान, तो अपूर्णांक लहान, तो अपूर्णांक लहान। तर याच्यामध्ये कसं असलं पाहिजे, छेदाधिक अपूर्णांकात, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे कोणता, तर ज्याचा छेद मोठा आहे असा। छेद, अंश आणि छेद यांच्यातील फरक किती असला पाहिजे, 8चा फरक असेल, व ज्याचा अंश, ज्याचा छेद व अंश लहान तो अपूर्णांक लहान, व ज्याचा अंश व छेद, ज्याचा अंश व छेद मोठा, अंश व छेद मोठा, तो अपूर्णांक, अपूर्णांक, तो अपूर्णांक मोठा, मोठा असतो। उदाहरणार्थ, 6/7, 6/7, 3/4, 3/4, 4/5, 2/3। तर यापैकी आपल्याला कोणता याच्यातला शोधायचा आहे, आपल्याला त्याच्यातला लहान अपूर्णांक कोणता। मग लहान अपूर्णांक कोणता, तर लहान अपूर्णांक कशाला म्हणतात, तर यापैकी 6/7, यापैकी 6/7 हा अपूर्णांक कसा आहे, हा सर्वात मोठा अपूर्णांक असून, हा सर्वात मोठा
अपूर्णांक असून हा सर्वात मोठा अपूर्णांक असून 2/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे। तर बघा 6/7 म्हणजे याचा कसा आहे, हा अंश जे आहे तर अंश हा 6/7 आहे, म्हणून हा सर्वात मोठा अपूर्णांक। या दोन्हीमधला फरक किती आहे, एक किंवा 8चा जर फरक असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो। ज्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून हा याचा छेद आणि अंशसुद्धा कसे आहेत, मोठे आहेत। 2/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे, कारण याचा छेद आणि अंश कसे आहेत, सर्वात लहान आहेत। तर हा छेदाधिक अपूर्णांक तुमच्या लक्षात आला। तर या उलट क्रिया असते अंशाधिक अपूर्णांकाची। या उलट क्रिया ही अंशाधिक अपूर्णांकाची असते, तर ती बघू आपण। अंशाधिक अपूर्णांकात वरील नियमाच्या उलट असते। वरील नियमाच्या म्हणजे आपण ज्या अगोदर बघितला तर त्या नियमाच्या उलट असते। या नियमाच्या उलट असते म्हणजेच यापैकी जे त्यांनी जे दिलेलं आहे 7/6 उदाहरणार्थ 7/6 नंतर 4/3 नंतर 5/4 आणि 3/2। तर बघा याचा कसा आहे, अंश सर्वात मोठा आहे। आता बघा 7/6 अंश कसा आहे, मोठा आहे, म्हणून याला काय म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं। तर याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर ते बघायचं आहे। यापैकी 7/6 हा अपूर्णांक सर्वात लहान असून सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे, मग याच्यातला असून 3/2 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे। छेदाधिक अपूर्णांकापेक्षा याची कशी असती, ही उलट क्रिया असते की ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक सर्वात लहान असतो। मग आता बघा सर्वात लहान असतो मोठा असलेला, आणि सर्वात लहान अंश कोणत्याचा आहे, मग आता याच्यातला 3/2, म्हणून हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे। त्यानंतरचा नियम बघा, अपूर्णांकावरील क्रिया करत असतो आपण, तर त्यावेळेस त्याच्यानंतरचा जो नियम आहे तर तो आहे दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या
दुपटीपेक्षा एकने दुपटीपेक्षा एकने कमी असेल, दुपटीपेक्षा एकने कमी असेल तर ज्याचा अंश व छेद मोठा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान, व ज्याचा अंश व छेद लहान, तो अपूर्णांक मोठा असतो, तो अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो. उदाहरणार्थ 5/9, 5/9, 3/5, 7/13, नंतर 9/17, 9/17 यापैकी 9/17 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. हा कसा आहे, सर्वात लहान अपूर्णांक आहे. म्हणजे याच्यात सांगितलं की दुपटीपेक्षा एकने कमी म्हणजे 9×2 = 18, ह्या अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी म्हणजे 9×2 = 18, 18मधून 1 गेला 17 राहिले, तर हा दुपटीपेक्षा एकने कमी आहे. म्हणून हा मोठा असेल आणि तो जर या पद्धतीने असेल तर तो सर्वात लहान अपूर्णांक हा धरला जाईल. आणि त्यानंतर सर्वात मोठा अपूर्णांक, आता याच्यातला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता राहील, तर त्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक राहील 3/5. 3/5 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल. एक, 2 हे तुम्ही दोन्ही नियम आत्मसात करा, तुम्हाला बाकीचे सर्व उदाहरणं सोडवता येतील. नेक्स्ट बघू. नेक्स्ट मधला दिलेल्या अपूर्णांकात जे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहे, दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकात छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असेल. दुपटीपेक्षा कितीने जास्त असेल, एकने जास्त असेल.
दिलेल्या अपूर्णांकात लिहून घ्या. दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने अधिक असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक सर्वात लहान व ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. उदाहरण घ्या. 5/11 नंबर 2 3/7 7/15 आणि 9/19. तर बघा आता 5 दोन्ही 10 आणि 1 11 म्हणजे दुपटीपेक्षा एकने जास्त आहे. 3 दोन्ही 6 आणि 1 7 हा सुद्धा दुपटीपेक्षा एकने जास्त आहे. इथे या ठिकाणी सुद्धा 9 दोन्ही 18 आणि 1 19 म्हणजेच दुपटीपेक्षा एकने जास्त आहे. म्हणजेच यापैकी 9/19 हा अपूर्णांक कसा आहे? हा अपूर्णांक सर्वात मोठा असून सर्वात लहान अपूर्णांक हा 3/7 आहे. हे बघा याच्यातला सर्वात मोठा अंश आणि छेद हा आहे म्हणून हा मोठा अपूर्णांक आणि याचा छेद आणि अंश हा लहान आहे म्हणून हा लहान अपूर्णांक. तर ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवायचे जे नियम आहेत तर ही तुम्ही जसे लक्षात ठेवले पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला हे सर्व याच्यावरचे उदाहरणं म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया आपल्याला सोडवता येतील. तर आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे बघूया. आता एक उदाहरण सोडूत आपण की उदाहरण क्रमांक 1 बघा.
4/5 च्या 2/7 मध्ये किती मिळविले असता बेरीज 3/7 येईल. 3/7 येईल हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे की 3/7 4/5 च्या 2/7 मध्ये किती मिळविले असता बेरीज किती येईल, 3/7. तर मग 4 आपल्याला इथे लिहावं लागणार आपल्याला 4/5 4/5 म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 2/7 हे विचारलं त्यांनी किती म्हणून, हे 2/7 बरोबर 4/5 गुणिले 2/7. तर आपल्याला काय करावं लागणार यांची, याचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यावा. 4×2 8 आणि 7×5 35 म्हणजेच 8/35. तर आता 8/35 तर आपल्याला काय विचारलं त्यांनी, याच्यामध्ये किती मिळविले असता बेरीज किती येईल, 3/7 म्हणून त्यांनी केले अधिक किती मिळविले असता म्हणून किती दिले, 3/7. तर हे आपल्याला सोडवता येईल. म्हणून आपल्याला या एक्सची किंमत काढावं लागणार अगोदर. एक्स बरोबर 3/7 मायनस 8/35 बरोबर म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, यांचे दोन्हीचे छेद समान करून घ्यावे लागतील आपल्याला बरोबर, याची वजाबाकी करण्यासाठी. मग इथं कितीनं भाग गुणावं लागेल आपल्याला, 5नं. इथं सुद्धा कितीनं गुणावं लागेल मग आपल्याला, 5नं. मग 15/35 मायनस 8/35. मग 15मधून 8 गेले 7, 7/35 म्हणजे त्याचं आपल्याला शॉर्टकट करता येईल. 7×1 7, 7×5 35 म्हणजेच 1/5 हे आपलं काय येईल, याचं उत्तर येऊन जाईल. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला जर या संख्येमध्ये आपण किती मिळवले असता, 1/5 मिळवले असता, उत्तर किती येईल, 3/7 येईल. आलं लक्षात की आपण याच्यामध्ये कसे मिळवलेले काढलेत, आपल्याला ह्या एक्सची किंमत काढली आणि एक्सची किंमत काढल्याच्या नंतर आपल्याला ती एक्सची किंमत किती आली, 1/5. आणखी दुसरे उदाहरण बघा. व्यवहारी अपूर्णांक हा भाग आपल्याला म्हणजे खूप समजून घेण्यासारखा भाग आहे. तो एकदा समजला की बिलकुल विसरत नाही किंवा या भागावर जे विचारले जाणारे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वचे सर्व देऊ शकतो. आता उदाहरण क्रमांक 2 घ्या. आता व्यवहारी अपूर्णांकावरचं. तर 2मध्ये काय लिहिलं आहे, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. पुढीलपैकी पुढीलपैकी
सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात लहान अपूर्णांक अपूर्णांक कोणता, आणि त्यांनी 4 पर्याय दिलेले, तर त्यापैकी आपल्याला एक निवडायचा आहे. नंबर 1 7/8, नंबर 2 6/7, नंबर 3 8/9, 8/9, आणि नंबर 4 5/6, 5/6. तर यापैकी आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला याच्यातला सर्वात लहान अपूर्णांक, आपण ज्या याच्या अगोदर जे नियम बघितले त्या नियमाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, त्या नियमाच्या आधारे आपल्याला याच्यातला सर्वात लहान अपूर्णांक शोधून काढायचा आहे. तर छेदाधिक अपूर्णांक, या छेद आणि अंश याच्यामधला कितीचा फरक आहे, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 1चा फरक आहे. 1चा फरक असल्यामुळं छेद आणि अंश याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. म्हणून हा याच्यामधला मग लहान अपूर्णांक कोणता, तर मग हा 5/6 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. कशामुळं, अंश आणि छेदामध्ये प्रत्येकामध्ये काय झालेलं आहे, फक्त 1चा फरक आहे. या नियमाप्रमाणे 5/6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर 3 नंबरचं उदाहरण बघा. 2/5, 2/5 व 2/5 मध्ये 2/5 मध्ये 2/5 2/5 किती वेळा 2/5 किती वेळा मिळविल्यास उत्तर 4 येईल. तर हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस असतात, 4 उत्तर दिलेले असतात, 4 पर्याय दिलेले असतात, त्यांच्यापैकी एक उत्तर असतं. तर एक नंबरचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 10, नंबर 2 8, नंबर 3 9, आणि नंबर 4 11. तर आता याचं आपल्याला 2/5 आणि 2/5 हे किती वेळा मिळवल्याच्यानंतर उत्तर आपल्याला किती येईल, 4 येईल, असा विचारलेला प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आता आपल्याला त्याचं एक सूत्र वापरावं लागेल, की हे काढण्यासाठी आपल्याला कोणत्या सूत्राचा आधार घ्यावा लागतो. बेरजेचे उत्तर काय करावं लागण्यासाठी, त्यासाठी आपल्याला बेरजेचे उत्तर छेद अंश गुणिले छेद -1, आणि ते किती वेळा आहे, बरं किती वेळा सांगितलं त्यांनी, किती वेळा मिळवायचं, किती वेळा म्हणून आपल्याला हे किती वेळा हे आपल्याला काढायचं आहे. म्हणले असं 4/2, 4 आपल्याला काढायचे ना, म्हणून आपल्याला 4/2 गुणिले 5. बेरीजचं उत्तर किती आलेलं आहे, बेरीजचं उत्तर आले 4, म्हणून हे 4 लिहिले. नंतर अंश किती आहे, अंश हा 2 आहे, म्हणून 2, आणि छेद जे आहे, तर छेद किती आहे 5, म्हणून ही 5 -1 बरोबर 2 गुणिले 5 लक्षात, 2 1 2 4, म्हणून हे 2 गुणिले 5 -1
1. मग किती होईल हे 5 दोन्ही 10, 1चा 1 बरोबर 9. म्हणजे आपलं किती उत्तर येईल ते 9. किती वेळा मिळेल 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे लागतील आपल्याला 9 वेळा मिळवावे लागतील. अशा पद्धतीनं तुम्हाला हे व्यवहारी अपूर्णांकावरचे हे गणित तुम्हाला सोडवायचे आहेत. मी सुरुवातीला जे काही महत्त्वाचे पॉईंट्स सांगितले होते तर ते सर्व महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही आत्मसात करा. ते आत्मसात केल्याच्यानंतर हा जे अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक जे काही आपल्याला अवघड वाटणारा भाग आहे तर तो भाग तुम्हाला समजून जाईल. तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काही सूचना असतील तर. थँक्स फॉर वॉचिंग.